आज आपण बँकेच्या शाखा स्थलांतरांच्या कार्यक्रमास सर्वजण उपस्थित आहात। या गावातील या शाखेचा इतिहास पाहिला असता या गावामध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा 3 ऑक्टोबर 1984 मध्ये श्री फडके साहेब यांच्या हस्ते स्थापन झाली। त्यावेळी कैलासवासी चिंतामणी रोंगे यांनी बँकेला जागा देऊन मोलाचे सहकार्य केले। तसेच त्यानंतर विठ्ठल रोंगे, बापूसाहेब रोंगे, बाळासाहेब रोंगे यांचे आजपर्यंत मोलाचे सहकार्य या शाखेस लाभले आहे। त्याबद्दल नेहमीच बँक ऑफ इंडिया खर्डी शाखा त्यांचे ऋणी राहील। बँकेचा व्यवहार वाढल्यामुळे बँकेत जास्त जागाची हवी होती, त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे होते। आज आम्हाला आनंद वाटतो की आम्ही श्री पाटील बंधूंच्या नवीन राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित करीत आहोत। सदर जागेच्या उपलब्धतेसाठी यापूर्वीचे मॅनेजर श्री पवार साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले। बँक ऑफ इंडिया खर्डी शाखेचे आज रोजी 29 कोटीची ठेव आहे। तसेच आजपर्यंत बँकेने 37 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे। चालू वर्षामध्ये बँक ऑफ इंडिया शाखा खर्डीने 8 ते 10 कोटी कर्ज वाटप केलेले आहे। तसेच बँकेचे थकीत कर्ज जवळपास 7 कोटीच्या आसपास आहे। सर्वांच्या सहकार्यामुळे आज बँक प्रगतीपथावर आहे। यापुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करून माझे मनोगत थांबतो। धन्यवाद पाटील साहेब। यानंतर